नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपल्याला मस्त आमच्या डोंगराच्या पायथ्याशी असे मशरूम सापडलेले आहेत पहा. आणि हे रान मशरूम आहे. हे रान मशरूम म्हणजे अत्यंत औषधी असे हे रान मशरूम आहे बरं का. मग चला आपण आता हे मशरूम पहा, किती सुंदर मशरूम आहे. आणि अक्षरशः बिगर केमिकल वगैरे म्हणतात ना असे आरोगी. चला मग आता हे खुडू आपण उपटून आपल्या नेऊया किचनमध्ये. पहा, अगदी छान असे मशरूम आहे हे. आता हे रान मशरूम कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता हे मी उपटून घरी नेणार आहे पहा. हे बघा, अशा पद्धतीने याच्यामध्ये 3च मशरूम मी नेणार आहे. पहा मशरूम किती मोठे मोठे, कारण की हे रान मशरूम आहे. अगदी म्हणतात ना मटणागत त्याची भाजी लागते. तुमच्या मटणाला सुद्धा मागे सारेन अशी ही भाजी होती आणि खूपच औषधी. चला आता किचनमध्ये घेऊन आलेली आहे. चला आता आपल्याला काय करायचं, हे मशरूमचं देठ आपल्याला काढून टाकायचे पहा. अशा पद्धतीने मी हे काढून टाकणार आहे बरं का. हो का. आणि आता त्याला कसं साफ करायचं ते बी सांगते तुम्हाला. पहा आता संपूर्ण हे आपण असं काढून घेऊया. इथं काढून तर घेतलेले. आता हे बाकीचं साईडला टाकून देऊन पुन्हा ते ताटले आपण साफ करून घेऊया आणि मशरूम साफ करायला लागूया. त्याच्यावरचा पापुद्रा आपल्याला हा काढून घ्यायचा आहे बरं का. आता शक्यतो सुरीने काही निघणार नाही, हातानेच भरपूर निघतो. सुरीची काहीच त्याला गरज लागत नाही, पाहू शकता. इथं पहा, मी आता हाताने वरच्या साईडचा हो का अशा पद्धतीने सहज त्याच्या खापा तयार होतात. हे बघा, असं साधारणतः पापुद्रा काढायचं आणि वरचं सुद्धा काढायचं आहे आपल्याला. अक्षरशः असं पांढरं शुभ्र असं निघतं. हो का, आहे का, किती सुंदर निघतं. हो का, सहज निघतं, पटकन हे साफ होतं बरं का आपलं. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण असं काढून घ्यायचं आहे. चला आता हे सुद्धा काढून घेऊया. हे बघा, सहज निघणार आहे हे. तुम्ही कधी रान मशरूमची भाजी केली का, हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजिबात टाईम लागत नाही त्याला, काय नाही लागत पहा. पटकनी तयार होणारे हे मशरूम आहे आणि साफसुद्धा तवाच होतात. पण हे साफ कसे करायचे अजूनही सांगणार आहे मी तुम्हाला. आता साधारण आपल्याला वरचा भाग काढून घ्यायचा आहे. हे बघा, थोडासा काळपट पडतो ना, मग तो भाग थोडासा काढून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने. आता याचे फक्त हाताने आपल्याला तुकडे करून घ्यायचे. हे बघा, इथं आपण मस्त तुकडे केलेत. उकळलेलं पाणी येते त्याच्यात टाकायचे पहा. धुण्याची तुम्हाला सांगते कसं त्याला धुवायचं आणि त्याची घाण कशी निघते. हे बघा, आता पाण्यात मी ठेवलं आहे. पुन्हा 2 मिनिटांनी आपण त्याला पाहायचं आहे की त्याचं पूर्ण असं काळं पाणी निघतं आहे पहा. हे बघा, पूर्ण काळं पाणी निघाले का नाही. आता मी हे 2-3 पाण्याने धुणार आहे पहा. आणि पाण्यात भिजलं अक्षरशः थोडंच होतं हे पहा. असं पिळून घ्यायचं आणि पुन्हा दुसऱ्या पाण्यात आपल्याला त्याला टाकायचं आहे बरं का. पाणी कसं निघाले पहा. आणि पुन्हा दुसरं घेतलं आहे, पाहू शकता. आता याच्यातून सुद्धा असं 3 पाण्यात मी धुवून घेणार आहे हे पहा. आता इकडं पातेल्यात टाकते पहा.
थंड पाणी घेऊन अगदी स्वच्छ असं निघालेलं आहे, पाहू शकता. चला आता लागूया पुढच्या तयारीला. गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पाहू शकता. त्याच्यामध्ये तेलही टाकले, जिरी मोहरी टाकायची थोडीशी, लसूण टाकायचा आहे, थोडासा कांदा टाकायचा आहे अर्धा, छान परतून द्यायचा आहे. पहा, मस्त कांदा परतल्याच्या नंतर थोडासा कांद्याला कलर येऊन द्यायचा. कांद्याला कलर आल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात आता पुन्हा एकदा हलवून टाकायचं आहे टोमॅटो थोडासा. हे बघा, मस्त थोडासा टोमॅटो टाकला आहे, जास्तही नाही टाकलं, कारण की आपली भाजी ही थोडीच होणार आहे, त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट थोडी थोडी टाकणार आहे. त्याच्यानंतर मी टाकणार आहे आता इथं सुके मसाले, स्वादिष्ट मसाले. मशरूम टाकून दिलं आहे, पाहू शकता तुम्ही. हे छान पिळून घेऊन टाकून दिलं आहे, ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायच्यात मस्त. तेलही काही जास्त टाकलेलं नाही आहे, थोडीशी हळद टाकायची चिमूटभर. सर्व स्वादिष्ट मसाले याच्यात टाकून द्यायच्यात आपल्याला. पहा, थोडे थोडेच टाकायचे, कारण की भाजी एकदम थोडी होणार आहे, त्याच्यामुळं थोडे थोडेच मसाले टाकून द्यायच्यात. आता पुन्हा ते मिक्स करून घ्यायचे. पहा, रंग बी किती छान आहे. हे बघा, मस्त अशी ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची. पहा, किती सुंदर भाजी दिसते. चवीपुरतं किंचित नकळत मीठ टाकायचे त्याच्यात. आणि थोडीशी कोथिंबीर. आता पुन्हा मिक्स करून घ्यायचे. पहा, मस्त असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर याच्यावर 2 मिनटं फक्त आपल्याला झाकण ठेवायचं. 2 मिनटं नाही, 1 मिनटं ठेवलं तरी चिकार होते. पहा, आपली भाजी अगदीच रेडी झालेली आणि छान तेल सुटलेलं आहे. मग पहा, आजची मशरूमची भाजी तुम्हाला आवडली ही रानभाजी, तर नक्कीच मला एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि भाजी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही सांगा मला. सुंदर अशी भाजी झालेली पाहू शकता. दिसायला बी खूप छान दिसते, खायला बी खूप अक्षरशः मटणागत, करायला बी खूप सोपी. चला मग उद्या भेटूया आपण.